नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण श्रीराम सुपर 303 व्हेरायटीचा हा गहू बघत आहोत. हा गहू लागवडीपासून आतापर्यंतचा कालावधी 105 ते 106 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर सध्या हा गहू 50 ते 75% मधात पूर्ण तसा हुरडा स्टेजला आला आहे. हुरडा म्हणजे आमच्याकडे ज्या दाण्याचा कलर चेंज होत जाते त्याला हुरडा कंडिशन म्हणतात. तर बघा, असे गहू जर आपण गोळा केले आणि त्याला जवळून बघितलं तर आपल्याला दिसत असेल की उंबई जी आहे ती एकदम सोनेरी कलरची आणि पिवळी होत आहे आणि वाढत जाण्याच्या कंडिशनला आलेली आहे. जर एखाद दाणा यातून चेक केला आपण तर बघूया सध्या कलर कसा आहे, दाण्याचा साईज वगैरे. तर बघा, हे गव्हाची एक कुशी आहे, इथं आपण फोडून टाकूया. बघा, बघा किती छान असं ठोस गव्हाचे दाणा झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या भागात थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला गहू वाळत आलेला आहे असं दिसत असेल. 75% हा पूर्ण म्हणजे एकदम हुरडा स्टेजला आलेला आहे. तर इथे काय झालं होतं, थोडंसं पाण्याच्या तुटवड्यामुळे ह्या गव्हाला पाणी व्यवस्थित प्रकारे मिळाले नाही, त्यामुळे हा थोडंसं जलद गतीने हार्वेस्टिंगकडे जात आहे. तरी बघा, मुंबईची साईज कमी पाण्यातसुद्धा यावर्षी खूप व्यवस्थित आलेली आहे. तर मित्रांनो, हा 303 व्हेरायटीचा गहू यावर्षी एकदम छानपैकी आलेला आहे आणि माझ्या 10 एकराच्या प्लॉटमध्ये मी हा लावलेला आहे. माझ्याकडे दुसरी कोणतीच व्हेरायटी नाही आहे, फक्त 303 व्हेरायटीचेच गहू आहे. तर याला आपण आतापर्यंत 3 पाणी देऊन झालेलं आहे. कारण की ही जागा जी आहे, ही जी जागा आहे ही थोडं पाणी जास्त दिवस टिकून ठेवते. ह्या जागेची पाणी टिकवण्याची क्षमता जास्त दिवसाची आहे, म्हणून आपण इथे 3च पाणी दिले आहे. आता 3 पाणीच का बरं दिले आहे, तर जी काही आपण पेरणी केली आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे. म्हणजे हे बघा, म्हणजे धानाचाच हा शेत आहे. त्या धानाच्या शेतामध्ये बघा, धानाचे फणससुद्धा अजून दिसतच असेल. तर ह्या धानाच्या शेतामध्ये जेव्हा धान हार्वेस्टिंगला येते, धान हार्वेस्टिंग करायची आहे त्याच्या 8 दिवसाच्या अगोदर आपण डायरेक्ट जे गव्हाचे दाणे आहे ते सीड ट्रीटमेंट करून ज्या प्रकारे खत आपण आपल्या शेतात फेकत असतो, अगदी त्याच प्रकारे गव्हाचे दाणे एकरी 60 किलो प्रमाणे आपण धानाच्या पिकामध्येच फोकून दिले होते. व त्यानंतर धान हार्वेस्टिंग करून पहिला खत आपण म्हणजे युरियाच, साधा युरियाच या गव्हाला दिला होता. त्यानंतर 3 पाणी, खत आणि फवारणी वगैरे झाले आहे, ते सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आधी मी जे व्हिडिओ अपलोड केले आहे त्या व्हिडिओमध्ये शेवटची फवारणी, शेवटचे पाणी कधी द्यावं, ते सगळं काही मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तर बघा मित्रांनो, काय होत असते, ह्या स्टेजला भरपूर शेतकऱ्यांचे गहू पडत असते. तर ते कशामुळे, होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे होत असते. कारण की फरवरी एंडिंग आणि मार्चची जी सुरुवात असते त्यावेळेस गरम हवेचे प्रमाण जास्त असते. तर बघा, आपल्याला दिसतच असेल ह्या प्रकारे गहू पडलेला आहे. आणि थोडं वातावरणसुद्धा आता चेंज झालेलं आहे. 4-5 दिवस झाले तर आभाळा येण्याचे प्रमाण जास्त झालेले आहे. तर काय झालं आहे, इथे गव्हाला आधीच वेट झालेला आहे, म्हणजे गव्हाच्या उंबईमध्ये परिपूर्णपणे दाणे होत आलेले आहे. तर त्या दाण्याच्या वजनामुळे व आपण जे शेवटच्या पाणी दिलं होता
कदाचित होऊ शकते की तिथे गड्डा म्हणजे थोडंसं गड्डा प्रकारे असेल, तिथे पाणी साचलेला राहू शकते. त्यामुळे जास्त दिवस पाण्याच्या मॉइश्चरमुळे तो गहू पडला असेल. तर आता हा 50% एकदम सोनेरी कलरचा आणि हुरडा झालेला आहे. आपल्याला हुरडा तर माहीतच असेल की कशाला म्हणतात म्हणून. ह्या गव्हाच्या उंबईला एक एक करून तोडून शानी ह्या बघा, ह्या गाठीपासून तोडून एकत्रित करून त्याला काही फणकट असतात तुरीचे वगैरे, त्यावर त्याला भाजून ते व्यवस्थितरित्या त्या हुरड्याला खायला होते. तर ती हुरड्याची स्टेज आता आपल्या गव्हाची आलेली आहे. तर इथून 105 दिवसाचे आपला गहू झाले आहे. जास्तीत जास्त हा गहू 20 ते 25 दिवस हार्वेस्टिंगसाठी घेईन. तेही व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर हुरड्याची स्टेज म्हणजे बघा, ह्या प्रकारे जेव्हा उंबई होते याला हुरड्याची स्टेज म्हणतात. हे बघा, आपल्याला हे काळं दाणं दिसत असेल तर हे कशामुळे झाले आहे, तर हे जे वातावरणातील बदल आहे, म्हणजे धुके जास्त प्रमाणात पडले होते, त्यामुळे बघा काही दाण्यावर हे असं काळपट आले आहे. आता ह्या कुशीतील दाणा जर आपण फोडून बघितला ते एकदम कोमेजल्यासारखं दिसेल, कारण की जे काही धुके पडतात त्यामुळे गव्हाला खूप प्रमाणे रोग लागत असतात. तर ते बुरशीमुळेच झालेलं आहे, मला ठाऊक आहे त्या गोष्टीची. तर बघा, एकात हिरवी मुंबईतील दाणा बघूया. हा जे मुंबई आहे त्यातील खालच्या बाजूचा दाणा आहे. थोडा वेळ लागत आहे कारण की एका हातात मोबाईल असल्यामुळे. बघा, ह्या अशा प्रकारचे दाणा आपलं आहे हिरव्या मुंबईतील खालच्या बाजू. आता एकदम वरच्या बाजूला दाणा आहे की नाही आहे ते पण चेक करून घेऊया. तर बघा, एकदम सगळ्यात वरचे आहे त्यासुद्धा दाणा आहे, म्हणजे यावर्षी मुंबई जी आहे ते परिपूर्णपणे भरीव झालेली आहे. बघा, हा सगळ्यात वरचा दाणा आहे ठोस. आता ह्या स्टेजला जर गहू पडला नाही आणि उंदरानं जर कातरण केली नाही तर आपल्याला गहू व्यवस्थितरित्या होईल असं माझा अंदाज आहे. किती होईल काय होईल ते सगळं व्हिडिओमध्ये घालणार आहे. तर हे असं काही काही ठिकाणी आपलं गहू पडलेलं आहे. पण 303 व्हेरायटी आहे. थोडी ठेंगणी व्हेरायटी असल्यामुळे म्हणजे 90 सेंटीमीटरच्या जवळपास ही हाईट येते. बघा, एकदम माझ्या कमरीच्या पण खालीच आहे, अंदाजे 90 सेंटीमीटरच्या जवळपास आहे ती. तर व्हेरायटी ठेंगणी असल्यामुळे का होत असते, तर पडण्याचे चान्सेस खूप कमी असते. पण यावर्षी वाऱ्याचा वेग थोडं जास्त असल्यामुळे तो गहू पीक पडत आहे. काही काही ठिकाणी तेवढं काही नुकसान आपलं होत नाही आहे. तर बघा मित्रांनो, गव्हाची कंडिशन. आता समोरचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्या व्हिडिओमध्ये एखादा आपल्याला मुंबईमध्ये किती दाणे आहे ते मोजूनसुद्धा सांगणार आहे. ह्या अशा प्रकारे आपलं गव्हाचं पीक आहे. तुम्हाला जर अशीच माहिती हवी असेल व नवीन नवीन व्हिडिओ आणखी हवं असेल तर मला कमेंट्समध्ये कमेंट्स करा. माझ्या काही सांगण्यामधून थोडंफार प्रमाणात काही कमी असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. सोबतच व्हिडिओवर सबस्क्रायबर कमी आहे म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन आहे, थोडं वेळ लागत आहे, बोलण्यामध्ये थोडं त्रास होत आहे कारण की आपण कुठे एवढं काही जास्त प्रमाणात बोलून नाही आहो. तर थोडं समजून घ्या, आपल्याला माहिती योग्य मिळेल. तर कसं असते मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त संख्येने लाईक, शेअर आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.
असं मी का बरं म्हणत आहे मित्रांनो, कारण की आज हा 105 दिवसाचा जो गहू आहे आपला श्रीराम सुपर 303 व्हेरायटीचा, ह्या व्हेरायटीचा मी आणखी व्हिडिओ टाकणार आहे. मग तो व्हिडिओ तुम्ही जेव्हा यूट्यूबवर बघाल तेव्हा तुम्हाला दिसणार का? नाही दिसणार. म्हणजे दिसेल पण त्याला वेळ लागेल, कारण की तो तुमच्या होम स्क्रीनवर समोरच राहणार नाही. काही शेतकऱ्यांच्या स्क्रीनवर समोर राहू शकते, काही शेतकऱ्यांच्या स्क्रीनवर तो राहणार नाही. जर आपण सबस्क्राईब आणि बेल आयकॉन आणि व्हिडिओला लाईक केलं तर ते बेल आयकॉनमुळे काय होत असते, जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याच वेळेस त्या व्हिडिओची माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण गहू पिकामध्ये म्हणजे एका मुंबईमध्ये किती दाणे आहे ते बघूया. जास्त काही सांगायचे नाही की आपल्याला एका मुंबईमध्ये 100 दाणे आहे, 110 दाणे आहे. जे काही आहे ते रिअल आहे मित्रांनो. तुम्हाला खोटं सांगून काही उपयोग नाही. तुम्ही माझ्यासारखे शेतकरी, आपण असेच चुकीचे व्हिडिओ बघतो आणि त्या चुकीच्या व्हिडिओपासूनच आपलं काहीतरी नुकसान होत असते. कारण की त्या व्हिडिओला बघूच आपण आपल्या शेतामध्ये ते नवीन प्रयोग करत असतो. कधीही प्रयोग करताना छोट्याशा जागेतच करायला पाहिजे. तेवढं काही डायरेक्टली आपण विश्वास करू शकत नाही कुणावर. काही शेतकरी असतात जे खरी माहिती सांगतात. काही तर फक्त व्हिडिओ बनवणं ह्या हेतूनेच व्हिडिओ बनवतात. त्यांना ते घरूनच काहीतरी ते व्हिडिओ बनवत असतात, रेकॉर्डिंग करून आणून घेतात. त्याला बस आपला व्हॉईस वगैरे टाकून व्हिडिओ बनवतात. हे रिअल व्हिडिओ आहे मित्रांनो, तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.